देवतचा खेळाडू पहिला बॉल फरदीन काझीसाठी ऑफ साईडला खूप चांगला फटका आहे. लॉंग ऑफमध्ये फिल्डर उपचा प्रयत्न करू. पहिलाच बॉल श्रेयससाठी फुल टॉस ऑन साईडला आमच्या स्टेजला मानवंदना देणारा हा षटकार. बॅटरचा पुरस्कार सुद्धा त्यांनी मिळवलेला आहे. आणि इकडे जर पाहिलं तर मयूर वाघमारे ज्यांना या स्पर्धेने एक वेगळी ओळख निर्माण करून दिली होती. व्यावसायिक गटातील त्यांचं आगमन होतं आणि इकडे श्रेयसने ठोकलाय षटकार. मी स्वतःला कधीच बायकरमॅन समजत नाही किंवा मी स्वतःला कधीच मोठं समजत नाही, कारण ज्यांच्या सोबतीमध्ये मी घडलो ते सगळे खेळाडू आहेत जे ते आमच्यासाठी महत्त्वाचे. तिथे ही महत्वाची बाब आहे. उडवलाय किती वेळ युवा खेळाडू या अनुभवी खेळाडू, परंतु हा बॉल थोडासा पुढे केला होता आणि त्याचा फायदा घेत असताना लांबवरचा स्ट्रोक आलाय श्रेयस कदम यांच्या बॅटमधून. आणि दोघांमधला चांगला संघर्ष देखील सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्याचा उल्लेख काझी. यावेळेस ऑन साइडला योगेश पवारच्या हातामध्ये बॉल लँड. पहिला धक्का सॉफ्ट डिसमिसल. स्वस्तात बाद होतोय देखील गरजेचं असतं आणि तेच पाहायला मिळालं. बॉलला उंची दिली, थोडासा पुढे बॉल होता, परंतु फरदीने हा बॉल जर पाहिलं तर थोडासा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न नाहीये. जिशान खान पहिला बॉल. ओ सुपर इनसाइड आउट स्ट्रोक. श्रेयसने उडवलाय बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. 6 धावांकरिता हा षटकार. रबर बॉलला ताकदीची आवश्यकता नसते, रबर बॉलला मात्र या ठिकाणी अशाच प्रकारच्या टायमिंगची आवश्यकता असते. आणि श्रेयसने एकाच झोनमध्ये 2 षटकार खेळलेत हर्षद सर आतापर्यंत. खूप चांगलं. आणि या षटकाची सुरुवात जर पाहिली तर मी म्हणेल श्रेयस कदमने धमाकेदार केली. लेफ्ट आर्म राऊंड. यावेळेस चांगला फटका ऑन साइडला लॉंग ऑनकडे अगदी जमीनला घरंगळत हा बॉल निघून गेलाय. परंतु अय्यूब त्या ठिकाणी असताना इथे काय घडलंय बापरे, भरपूर मोठी चूक. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, थ्रो चांगली झाली चंदू सर, परंतु गॅदर थोडंसं खराब असती. इथे आपण पाहू शकता रनआउटची शक्यता होती, परंतु रन आउट इथून मात्र झालेला नाहीये. तर लेफ्ट आर्म बॅट्समन तुमच्या टीममध्ये असणं गरजेचं आहे. फटका फसलाय. इथे काय घडलं, ऑप्शनच्या बाहेर पिचिंग झालेला बॉल सोबत छेड काढण्याचा प्रयत्न, पुढे करण्याचा प्रयत्न हा बॉल राहिला आणि त्या प्रयत्नात कोण देणार हाही प्रश्न मात्र या ठिकाणी सध्याच्या घडीला पडलेला आहे. कारण फरदीनच्या पाठोपाठ भावेचं माघारी परतणं कुठेतरी इकडे FM कांधारी किंग्सला मात्र पुन्हा एकदा मॅचमध्ये घेऊन आलेलं आहे. खरं तर चंदू सर मी तर म्हणेन भाव त्यांच्यावरती झाला. हे पहा फिरवला बॉल, परंतु त्याही बॉलवरती अटॅक. मिड विकेट क्लिअर करतोय सीमारेषा बाहेर श्रेयसच्या बॅटमधून. षटकार क्रमांक. श्रेयस जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. बॉल तेवढाही खराब नव्हता, परंतु हा स्ट्रोक बनवला मी म्हणेल. मागील बॉल खूप मोठा टर्न झाल्यानंतर जर पाहिलं तर तो त्यामध्ये यशस्वी होतोय. हे पहा मिस टायमिंग आहे. फटका फसलाय की काय, परंतु एक टप्प्याची मदत घेऊन बॉल चाललाय सीमारेषेला. गवस निघाला. 4 टीम 44 वर आहे. ओ उडवलाय बॉल त्याच झोन मध्ये. पुन्हा एकदा तिसरा षटकार येईल का, होय तर प्रश्नचिन्ह होता, त्याचं उत्तर मिळालेलं आहे. अजूनही आम्हाला वाटते होप्स कायम आहेत, परंतु मी कौतुक करेन, अभिनंदन करेन. 50 धावा इथे मात्र पूर्ण होत असताना अधिराज 11 वडगड टीमच्या आपल्याला पाहायला मिळतील. पूर्ण करावे लागतील. आणखी एकदा बॅटची एज घेतली, बॉल मागे चाललाय फाईन लेगकडे. मयूर वाघमारे वेगाने बॉलवर आलाय. एक सिंगल रन आलेली आहे आणि इथे मात्र स्ट्राईक रोटेट करणं आता नाही शक्य होणार, कारण कालच्या दिवसभरामध्ये देखील आहे. बॅट्समन उचललाय बॉल, परंतु उंच गेला. लांब किती जाईल हा प्रश्न आहे. फिल्डर डाऊन द बॉल. अय्यूब येतोय आणि त्याच्या हातामध्ये सेफली लँड. अखेरीस ही विस्फोटक फलंदाजी ते FM कंधारी किंग्स टीम समोर. आणि या टीमला मात्र या 52 धावांचं लक्ष्य कशा रीतीने पार करायचं हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. कुठेही जाऊ नका, आमच्यासोबत असेच जोडून राहा. आपण टॉस करतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये भेटूया विघ्नेशजी मडवी सर आणि त्यांच्या समवेत आम्हाला चला सिल्वर स्टार आणि वर्सेस. परंतु या 5 वर्षांमध्ये
या स्पर्धेच्या नियमांमध्ये जराही असे खेळाडू देखील आलेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जो जवळजवळ 100 आपण बॅटिंग साठी पाहतोय. पहिला बॉल इम्रोज. ओ हो 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 हो, आणखीन एक जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. मार्गस्थ झाला. ओ, आणि खूप म्हणजे ही खासियत आहे इम्रोज यांची. यावेळेला मात्र उस्मान पटेल सुद्धा सांगतायत मला रायगडचा टायगर म्हटलं जातं, आणि या बॉलला कव्हरच्या दिशेने मात्र पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. षटकार मिळाला. चंदू सर खूप ऑप्शनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला. यावेळेला मात्र फटका बसलाय. बॉल हवेत पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि लगेच दुसऱ्या बॉलवर उत्तर दिलं. याला म्हणतात एक जबरदस्त मॅच, आणि कट टू कट विकेट आली आहे. एक सरस फलंदाज ज्यावेळेस एका टीम मध्ये असतात त्यावेळेस मात्र उत्सुकता वाढते. आणि आपण पाहतो इम्रोजच्या मागच्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर मात्र चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पाहायला मिळालं, आणि मग त्या बॉलवरती फसलेला फटका उस्मानला मात्र मैदानाच्या बाहेर घेऊन येतोय. आज उस्मानला देखील पाहण्यासाठी पहिलाच बॉल, आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर. ओहो, आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय कॅच पकडली आहे फरदीन काझीने. नाईक ऑलरेडी आपल्याकडे आलेले आहेत. आणखीन एक बिग हिट येताना पाहायला मिळतोय. फलंदाजीचा बादशहा. योगेश पवार हे मूर्तिमंत उदाहरण. ऑन साइडला खेळले, टॅप केल्या बॉलला, सिंगल आली आहे, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुपर्ब सुपर्ब. 2 हे षटक मात्र थोडंसं महागडं राहिलं. तब्बल 16 धावा या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या. एक विकेट आली खरी, परंतु 16 धावा आल्या, आणि त्यामुळे धावसंख्या 23 वर जाते. 3 षटकांमध्ये अजूनही जर पाहिलं तर धावा. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? चेसिंग करू. कसं वाटतंय नगरसेवक चषक ही स्पर्धा, आणि ज्या पद्धतीने गेली अनेक या मोठ्या लेवलची टुर्नामेंट ते ऑर्गनाईज करत असतात प्रत्येक वर्षी, तर खूप चांगली मजा येते हे टुर्नामेंट खेळण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट, कारण की मॅच इतकी तापली आहे. खेळताना पाहायला मिळत आहेत रायगडचे वंडर बॉय आकाश तारेकर. दोन्ही बॉलला जर पाहिलं तर त्याने आकाश दाखवलंय. एक पॉईंटच्या दिशेने दर्जेदार फटका खेळल्यानंतर आता मात्र लॉंगॉनच्या दिशेने हवाई हल्ला केलाय. फुलटॉस. त्याच्यावर जर पाहिलं तर एक दर्जेदार फटका खेळलाय आकाश तारेकर. ऑन फायर. थँक्यू. 8 पाहिजे. 8. 44 झालेले आहेत. फुल टॉस, आणि इथे मात्र विकेट मिळेल का की धावा क्लिअर होतील? यस, सामना इथे मात्र फिनिश. सामना जिंकलाय FM कांधारी किंग्स बांद्रे या संघाने, आणि त्यांनी मात्र या स्पर्धेतील आपलं आव्हान घेणं, या सगळ्या बाबी खूप महत्वाच्या होत्या.